तुमची कागदपत्रे जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स. आयुष्मान कार्ड. आजच्या महागाईच्या जमान्यात घरात कोणी आजारी पडलं तर चिंता वाटायला लागते. पण जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल तर ही चिंता बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. रेहाना निश्चिंत आहे कारण तिने तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्मान कार्ड बनवून घेतलंय. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा सेवा आहे. ती आयुष्मान भारत योजना म्हणूनही ओळखली जाते. भारतातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड बनवलं जातं. याच्या मदतीने लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. आयुष्मान सेवा आता 70 वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. आयुष्मान कार्डच्या निःशुल्क सेवांमध्ये तपासणी, औषधं, ऑपरेशन, वैद्यकीय चाचण्या, इम्प्लांट म्हणजेच प्रत्यारोपण, तसंच हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर 15 दिवसांसाठी वैद्यकीय मदत यांचा समावेश होतो. आयुष्मान कार्ड कसं बनवायचं ते पाहू. सगळ्यात आधी तुम्ही आयुष्मान कार्डसाठी पात्र आहात की नाही ते पहा. त्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही पात्रता पडताळून पाहू शकता. जाताना तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत ठेवा. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक केला असल्याची खात्री करून घ्या. तुम्ही आयुष्मान सेवेसाठी पात्र आहात की नाही हे आता ऑनलाईन पद्धतीने देखील पाहता येतं. यासाठी www.pmjay.gov.in ही अधिकृत वेबसाईट उघडा. त्यानंतर आर यू अ बेनिफिशरी म्हणजेच तुम्ही लाभार्थी आहात का या बटनावर क्लिक करा. कॅप्चा योग्यरित्या भरा. त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर लिहा व व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी हा पर्याय निवडून व्हेरीफाय करा. त्यानंतर विचारलेली सर्व माहिती नीट भरा. या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येईल की नाही हे तुम्हाला काही वेळातच समजेल. लक्षात ठेवा, ही सेवा कुटुंबाच्या उत्पन्नावर आधारित आहे. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरच तुमच्या आयुष्मान कार्डची स्थिती तपासू शकता. तुम्ही आयुष्मान कार्डसाठी पात्र असाल तर हे कार्ड ऑनलाईन देखील बनवू शकता. ऑनलाईन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असायला हवी. आता www.pmjay.gov.in या वेबसाईटवर जा. त्यावर लॉग इन करा आणि विचारलेली सगळी माहिती भरा. फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला एनरोलमेंट नंबर म्हणजेच प्रवेश क्रमांक मिळेल. तो तुमच्याकडे जपून ठेवा. वेबसाईटवर तुम्ही फक्त अर्ज करू शकता. त्यानंतर बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करण्यासाठी एखाद्या ई-सेवा केंद्रामध्ये जा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेबसाईटवर तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्डची स्थिती बघू शकता. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर आशा कार्यकर्त्या, पंचायत सहाय्यक किंवा आयुष्मान मित्र तुम्हाला मदत करू शकतात. ऑफलाईन कार्ड बनवायचं असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये जा. आयुष्मान कार्डसाठी फॉर्म भरा. मागितल्या जाणाऱ्या कागदपत्रांची प्रत सोबत जोडा आणि फॉर्म जमा करा. तुमच्या बायोमेट्रिक्सची पण नोंद केली जाईल. म्हणजेच डोळ्यांचं स्कॅनिंग, हाताच्या बोटांचे आणि अंगठ्याचे ठसे यांची नोंद केली जाईल. तुम्हाला अर्ज जमा केल्याची पावती मिळेल. ती सांभाळून ठेवा. वेगवेगळ्या राज्यात आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो. तुमच्या राज्याच्या नियमानुसार कार्ड बनवून घ्या. तुमच्याकडे आयुष्मान कार्ड आहे पण त्यावरचा पत्ता बदलून घ्यायचा असेल किंवा नवीन सदस्याचे नाव त्यात घालायचं असेल तर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हे काम करू शकता. अन्यथा ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही हे बदल करू शकता. आयुष्मान सेवांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल ॲपचा वापरही करता येतो. ॲप डाउनलोड करा, ते नीट समजून घ्या आणि गरजेनुसार त्याचा वापर करा. आयुष्मान सेवांचे नंबर आणि वेबसाईट आजच लिहून ठेवा. वेबसाईट आहे www.pmjay.gov.in.
www.pmjay.gov.in आणि ॲपचे नाव आहे आयुष्मान मोबाईल ॲप. कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहिती हवी असल्यास 14555 किंवा 1800-111-565 या नंबरवर संपर्क करा. आयुष्मान कार्ड बनवून आरोग्य सेवांचा लाभ घेणं हा तुमचा अधिकार आहे. आजच तुमचं कार्ड मिळवा आणि निरोगी रहा.